कृषिक 2026 या प्रदर्शनामध्ये आपण सोलर पॉवर ग्रीन हाऊसचा इथं आपण डेमो उभा केलेला आहे. याच्यामध्ये आपण जे पॉली हाऊससाठी लागणारी एनर्जी आहे, जी लाईट पॉली हाऊससाठी लागते, पाणी देण्यासाठी, खतं देण्यासाठी किंवा आतमधलं जे एन्व्हायरमेंट कंट्रोल करण्यासाठी जी लागणारी लाईट आहे, तर या सोलर प्लेटपासून आपण ती तयार करून त्या एनर्जीवरती आपण ही सिस्टीम रन करतोय. काय कसं स्ट्रक्चर आहे ह्या युनिटचं? याच्यामध्ये आपण फॅन अँड कूलिंग पॅड सिस्टीम वापरले. फॅन अँड पॅड टाईप पॉलीहाऊस याला म्हणतात. आणि याच्यामध्ये आपण एका बाजूला सोलर प्लेट लावलेले आहेत आणि अल्टरनेट त्याच्या शेजारी आपण पॉलिकार्बोनेट शीट लावलेले आहेत, जेणेकरून आतमध्ये ज्या पिकांना लागणारा सूर्यप्रकाशही मिळेल आणि सोबत जी लागणारी इलेक्ट्रिसिटी ती सुद्धा याच्यामध्ये तयार होईल. एखाद्या शेतकऱ्याला अशा पद्धतीचं जर पॉली हाऊस ग्रीन पॉली हाऊस बनवायचं असेल तर किती जागा आणि किती खर्च येईल साधारण? याच्यामध्ये आपण 5 गुंठ्यापासून जे जशी शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आहे तेवढे याच्यामध्ये आपण पॉली हाऊस तयार करू शकतो. याच्यामध्ये कमीत कमी खर्च तुम्हाला जर एका स्क्वेअर मीटरमध्ये आपण जर काढलं तरी 8 ते 10,000 रुपये पर स्क्वेअर मीटर या पॉली हाऊससाठी. शेतकऱ्यांनी आवाहन करेल की शेतकऱ्यांनी अशा प्रकारचं पॉली हाऊस तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लागणारा लाईटचा खर्च पण तुमचा कमी होईल, तुमची स्वतःची एनर्जी तुम्ही तयार करू शकाल आणि